पाड्यावर तर मनगटावर शंख असलेली अशी कुठलीच व्यक्ती नाही. म्हणजे गावातच असेल. हो काका, मला तुमचं मनगट दाखवाल का? या गावात अशी कोणी व्यक्ती आहे का जिच्या मनगटावर शंख आहे? आम्हाला माहिती नाही. प्रश्न विचारणं एवढा मोठा गुन्हा झालाय का? का माझ्या दिसण्यावरूनच या लोकांनी यांचं उत्तर ठरवलंय? स्वामी, मी चुकीच्या दिशेने तर नाही चालले ना? का परीक्षा अशीच असते, अपमानाची, कठीण? तात्या, तुम्हाला या गावाची बऱ्यापैकी माहिती असेल. होय होय. मला सांगा, या गावात अशी कुठली व्यक्ती आहे का जिच्या मनगटावर शंख आहे? मनगटावर शंख असं पाहण्यात तर आलं नाही पोरी. माझ्या माहितीत तर नाहीच. अशी व्यक्ती गावात असती तर चर्चा झालीच असती की. म्हणजे अशी व्यक्ती अस्तित्वातच नाही का? अंजली थांब, एक व्यक्ती आहे, ती नक्की सांगू शकेल तुला. ताई, एक विचारायचं होतं. अगं बोल की, मग काय काम आहे? काय गोंधायचं आहे? नाही नाही, मला काय करायचं नाही, पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही गावभर फिरता ना, अनेकांच्या हातांवर मनगटांवर गोंधवता. वय तुमच्या नजरेत अशी कुठली व्यक्ती आली आहे का जिच्या मनगटावर शंख आहे? मनगटावर शंख? वय हाय की अशी एक व्यक्ती जिच्या हातावर मी शंख गोंधला होता. खरंच? तुम्हाला माहित आहे? अगं वय ग, माहिती आहे. बरं तू कशा पायी शोधतेस त्यांना? मला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे बघा, लय महत्वाचं आहे. बरं मी धावते की तुला, चल. स्वामी, हे ते चिन्ह, हे ते पाऊल, आता स्वप्न दूर नाही. रघुनाथ भाऊ घरात आहे का? आहे, या. स्वामी, तुमचं वचन खरं ठरतंय. रघुनाथ भाऊ, अहो ही मुलगी तुमच्या शोधात होती. मनगटावर शंका असलेली व्यक्ती माहितीये का म्हणून विचारत होती. मी म्हटलं हो माहितीये, म्हणून तुमच्याकडे घेऊन आले. माझ्या शोधात का? अहो ते ती सांगल, बरं आधी तुमचं मनगट धावा ना. हेच चिन्ह आहे ते. अगं मीच गोंधलं होतं काही वर्षापूर्वी. असा शंख विसरणार नाही कोणी. छान आहे ना? रघुनाथ भाऊ, माझ्यासोबत याल का? एका पाड्याचं भवितव्य तुमच्याशी जोडलेलं आहे बघा. तुमच्यामुळे विहिरीचं पाणी, मंदिर सगळं पूर्ण होईल. हे पोरी, अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही आणि मुळात माझ्याकडे वेळ नाही. मी कुठेही येणार नाही. कृपा कर, फक्त एकदाच ये. पहिलीच ईट ठेवायची आहे. नाही. मी विनंती करते, हे माझ्यासाठी नाही, पाड्यातल्या सगळ्या लोकांसाठी आहे. अहो एवढा अडवून धरू नका हो. निदान त्या पोरीची धडपड तरी बघा. या सगळ्यात माझा काय फायदा?
घडलं तरी फायदा तुमचाच, माझा नाही. मी कुठेही येणार नाही. तुम्हाला माझ्याकडून काय हवंय ते सांगा, ते मी द्यायला तयार आहे. तर मग आमच्याकडे घरकामाला यायला लागेल, तेही फुकटात, तेव्हाच येईन. हे योग्य नाही. हे मान्य आहे. खरंच मान्य आहे? होय, अगदी खरं. कारण हे काम फक्त माझ्यासाठी नाही, हे पाड्यावरच्या लोकांसाठी आहे. गयाताई, त्या सुंदरा मावशी येणार आहेत, त्यांची खोली व्यवस्थित करून झाली आहे का? हो कपिलाताई, सगळी तयारी झाली. सुंदरा मावशी येणार आहेत, स्वामींना पण उत्सुकता वाटतच असेल, हो ना स्वामी? श्री स्वामी समर्थ. स्वामी, हे नामदेव. उत्तम प्रवचनकार आहेत. वर्षानुवर्ष प्रवचन करतात. आपल्या अक्कलकोटमध्येही यांची अनेक प्रवचनं झाली आहेत, पण यांनी कधी तुमचं दर्शन घेतलं नाही. म्हणजे तसा योगही आला नाही. पण माझ्या मनात होतं की यांनी तुमच्या दर्शनाला यावं. आणि आज हा या बेटीचा योग आला. स्वामी, अहो हे नामदेवराव अक्कलकोटमध्ये येऊनही कधी तुमच्या दर्शनासाठी आले नाहीयेत. आजही आलेत ना, ते गोपाळ बुवा घेऊन आलेत म्हणून. यांच्या मनात तुमच्याबद्दल काहीही भाव नाही, तरी यांचं कोडकौतुक करताय तुम्ही. हो स्वामी, मी स्वतःला तुमचा भक्त म्हणवत नाही. मग माझ्यात असं काय पाहिलं? तुझ्यात काही नाही पाहिलं. गोपाळा, तुला इतके साहस लागली होती ना की याला आमचं दर्शन घडवायचं, म्हणून आम्ही उत्सुक होतो की कोण आहे ती व्यक्ती. याची इतकी पुण्य नाही, पण केवळ तुझी इच्छा होती म्हणून आम्ही याला दर्शन द्यायला तयार झालो. अरे, कुणाचा तरी भलं व्हावं, उद्धार व्हावा, ही अतिशय पवित्र भावना आहे. भगवंताला प्रिय अशी भावना आहे, आणि त्या भावनेचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने संत सज्जनांच्या, भल्या माणसांच्या इच्छेचा मान ठेवावा. अरे, भगवंताने कुणाच्या माध्यमातून कुणाचा उद्धार करण्याची योजना आखली आहे तुम्हाला ठाऊक नसतं. खरंच, कोणाच्या माध्यमातून भगवंत कोणाचा उद्धार करेल हे काही सांगता येत नाही. म्हणजे स्वामी, ही योजना आधीच ठरवली होती. गोपाळाचा हेतू होता की याचा उद्धार व्हावा. याच विचारसरणीची आणि याच हेतूने जेव्हा दोन माणसं एकत्र येतील तेव्हा खऱ्या अर्थाने अंजलीची स्वप्नपूर्ती होईल. बा, आहे हेच ते भाऊ. स्वामींनी सांगितलेली व्यक्ती हीच ती. लवकर आवरा. काय ते गावातल्या कोणी बघितलं तर मला बोल लावतील, वाईट टाकतील. लवकर वीट ठेवा आणि मला जाऊ द्या. चला.
ही इट आपण एकत्र ठेवायची आहे. स्वामी, मी तुमची अट पुरी केली आहे. आता कृपा करा. अरे अजून ह्या इरीला पाणी का लागलं नाही? बघितलं, मी आधीच सांगितलं होतं ना, माझा या गोष्टीवर विश्वास नाही. काही घडलं नाही ना, मी जातो. हो, मी विनंती करते, अजून थोडा वेळ वाट बघूया ना. नाही थांबू शकत. अजून थोडा वेळ थांबा. नाही. एक लक्षात ठेव, तू दिलेला शब्द पूर्ण करावाच लागेल. उद्यापासून घर कामाला ये. स्वामी, स्वामी, माझं काही चुकलंय का? आमची अट समजून घेण्यात गल्लत केलीस. मनगटावर शंख असलेली व्यक्ती म्हणजे शंख गोंदवलेली व्यक्ती नाही, तर ज्या व्यक्तीच्या हातावर शंखाची जन्मखूण आहे अशी व्यक्ती, त्या व्यक्तीला शोध. स्वामी, अशी व्यक्ती सापडणं जवळजवळ अशक्य आहे. लाखामध्ये एखादी कशी शोधायची आणि कुठे ती? तीच तर अंजलीची परीक्षा आहे. त्या व्यक्तीला शोधून इथे घेऊन येणं आणि वीट रचणं. ज्या दिवशी हिला जमेल त्या दिवशी पाड्याचा उद्धार निश्चित होईल. स्वप्नपूर्ती व्हावी असं वाटतंय ना, मग खचू नकोस. शोध सुरू ठेव. शोधल्यावर देवही सापडतो, ती व्यक्ती का सापडणार नाही? मी शोधेन स्वामी, मी हार नाही मानणार. अरे हो हळूहळू. अरे इतकी घाई काय? सगळ्यांना मिळणार. अरे काय केलंस हे? आता तू तरी काय करणार? ठीक आहे, करेन मी साफ. अरे अरे, काय करतोयस हे? पानाने काय अंग पुसतोयस? न्हाणी घरात जा आणि स्नान कर. अगं आई, आता थोडक्यासाठी स्नान कशाला करायचं आणि विनाकारण पाणी वाया कशाला घालवायचं? पाणी वाया जाऊ दे, शुद्धी महत्वाची. ही अशी चाल ढकल करून नाही चालणार. एकुलता एक मुलगा आहेस तू, घराण्याचा वारसा तुलाच पुढे चालवायचा आहे. हे संस्कार, हे नियम तू नाही जपणार तर कोण जपणार? आई, संस्कार हे केवळ स्नान केल्याने पूर्ण नाही होत. त्यासाठी मन सुद्धा तितकं शुद्ध असावं लागतं. हे कावळे, हे पक्षी गावात यांचा काहीही उपयोग नाहीये. हुसकावून लावले पाहिजेत. हुश. ए आई, अगं त्यांनाही जीव आहे की, आणि जसं आपल्याला या धर्तीवर जगायचा अधिकार आहे ना, तसं त्यांनाही आहे ग. हे दाणे कशाला घालतोयस? काय मिळतंय तुला दया दाखवून? आणि शेवटी काय केलं बघितलंस ना? आई, भूतदया ही सुद्धा एक सेवा आहे, आणि देण्याने माणूस मोठा होतो. पुरे आता लगेच राणी घरात जा. कितीही पाणी लागो, विचार करू नकोस. विनाकारण पाणी वाया घालवणं हे मला मान्य नाही.
स्वामी, माझ्या कर्मट आईला आणि आजीला तुम्हीच सद्बुद्धी द्या. श्रीराम जय राम जय जय राम. अरे देवा, या आजींचा पाय. देवा, आजची पूजा तुझ्या चरणी. थांबा आजी, तुम्हाला काय लागलं नाही ना? दूर हो, दूर हो. लांब हो, लांब हो, लांब हो. तू पाड्यावरची ना ग, खालच्या वर्गातली. तुझी हिम्मत कशी झाली या गावात यायची? तुझी सावली अंगावर पडली आणि विटाळ झाला. शिव 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 शिव, पाप लागेल तुला, पाप. लक्ष्मी, काय झालं मंदा का? जरा ते पाणी माझ्या पायावर होत. हो हो. अजून होत. इथं प्यायला घोटभर पाणी मिळेना आणि कितीही पाण्याची नासाडी. शुद्धी करावी लागते. तुमच्या सारख्यांच्या सावली नाही विटाळ होतो. पण हा तर पाण्याचा अपव्यय आहे. चुप. पुन्हा जर या गावात दिसलीस ना तर तंगड्या तोडून हातात देईन मी तुझ्या. कुणी आहे का? हाकलून नाही हिला इथून. हिचं काहीच काम नाही इथे. माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आता मंदिरात तर शुचिरभूत होऊनच जाता येईल. स्वामी, माझं काय चुकलं? मी तर फक्त माणुसकी दाखवली. अंजली, अगं हे काय झालं? तुला माहिती आहे या गावात आपल्याला काही स्थान नाही, तरी तू परत काय येते या गावात? हा काय स्वामींची साधने आहे, त्या व्यक्तीला शोधायची म्हणून आलते. अंजली, ती व्यक्ती आपल्या वर्गातली असेल तर ठीक, पण या अशा वरच्या लोकांच्या घरातली असेल आणि कर्मट लोकांच्या घरातली असेल तर? आय अगं, स्वामींनी सांगितलंय म्हणजे मार्ग नक्की असेल. फार फार तर काय दुखणं सहन करावं लागेल, पण तरी शोध नाही थांबवणार मी. शिवारी 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 शिवारी. काय ग आजी, एवढी रागवलीस का? आणि हे हे काय झालं? कोणाशी भांडणं झाली आहेत का? काय झालं म्हणून काय विचारतोयस? गावात पाऊल टाकताच पाण्यावरच्या मुलीची सावली माझ्या अंगावर पडली. शिव 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 शिव. सावली? अगं मग त्यात रागवण्यासारखं काय आहे? तू गप्पा बस. तुला काही कळत नाही. तुझ्या वयात हे सगळं शिकून आम्ही मोठे झाले. ती मुलगी माझ्या समोर आली आणि मला अडवलं. खरं तर तेव्हाच तिला मी फोडून काढायला होतं. अगं आजी, काय माहिती ती तुला मदत करायला किंवा कशातून तरी वाचवायला. हे बघ मानव, आपल्याला अशा लोकांच्या मदतीची गरज नसते. मदत करणं हा केवळ बहाणा असतो त्यांचा, आणि विटाळ लावणं हाच त्यांचा खरा हेतू असतो. अगं आजी, माणूस माणसाला मदत करताना पाडा वर्ग असं काही पाहत नाही ग. आणि काय माहित तुझ्या या अशा वागण्याने ती मुलगी दुखावली गेली असेल तर? पण तुझ्या मनात त्यांच्याबद्दल इतकी कणव का रे? हे बघ मानव, दया करुणा हे सगळं व्यर्थ आहे. आपण वरचे आहोत, वरचे. त्यामुळे आपल्यासाठी नियम देखील वेगळेच आहेत. आजी, हे वरचे खालचे हे सगळं कोणी ठरवलं ग? देव की माणसाने स्वतःच? तू फार बोलू नकोस हा.
तुझं डोकं फिरलंय. खर तर पाड्यावरच्या लोकांनी आपली जागा ओळखायला हवी. अगं आजी, माणसाची जागा जर खरी ओळखायची असेल ना, तर माणसाची जागा ही माणुसकीतच असते. गप्प बस मानव, माझ्याशी वाद घालू नकोस. पुन्हा ती मुलगी समोर आली ना, तर मी तिला सोडणार नाही. शू 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 शू. जिथे कर्मठता माणुसकीवर हावी होते, तिथे बदलाची सुरुवात ही घरातूनच करावी लागणार आहे की काय असं दिसतंय. काय करू? या विहिरीला पाझर फुटण्याआधी अनेकांच्या मनाला पाझर फुटणं गरजेचं आहे. आणि एकदा का तो फुटला की विहिरीला पाझर फुटलाच म्हणून समज. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. बाळांनो, स्वतःला घडवण्यात इतके व्यस्त राहा की तुमच्या ध्येयाशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. स्वतःच्या ध्येयावर इतकं लक्ष द्या की तुमचं आयुष्य घडलं पाहिजे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.